श्री स्वामी समर्थ. स्वामी सेवा आणि अध्यात्म या चॅनेलवर आपले स्वागत आहे. स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर बघा, उद्या आहे 13 जुलै सोमवार आणि उद्या आहे सोमवती अमावस्या. तर बघा, ही अमावस्या उद्या सायंकाळी 6:50 सुरू होऊन ती मंगळवारी दुपारी 3:13 असणार आहे. तर आपल्याला उद्या सोमवारी एक उपाय करायचा आहे. तर बघा, आपल्याला संध्याकाळी दिवे लागणीला हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय केल्याने आपल्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात. त्याचबरोबर आपल्या सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतात. त्याचबरोबर बघा, अमावस्येच्या दिवशी आपल्याला पितरांची सेवा करायची असते. पितरांचा आशीर्वाद आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. पितर जर आपल्यावर खुश असतील तर प्रत्येक कामामध्ये आपल्याला यशप्राप्ती होते आणि त्याचबरोबर त्यांच्या कृपाशीर्वादाने सगळी कामे आपले मार्गी लागत असतात. जर पितृ तुमच्यावर नाराज असतील तर कुठल्याही कामात आपल्याला अडचणी येतात. आपल्या घरामध्ये कलह निर्माण होतो आणि त्याचबरोबर बघा, आपल्या घरामधील सर्व व्यक्तींच्या जीवनात काही ना काही अडथळे हे निर्माण होत असतात. म्हणूनच पितरांचा कृपाशीर्वाद आपल्यावर असणे हे खूप महत्त्वाचे असते. म्हणूनच उद्या आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली असा एक दिवा लावायचा आहे. हा दिवा लावल्याने आपले पितर आपल्यावर हे खुश होतात आणि त्याचबरोबर जर पितृदोष असेल तर दोष देखील हळूहळू कमी होऊ लागतो. म्हणूनच सोमवती अमावस्येच्या दिवशी आपल्याला हा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. तर बघा, उद्या संध्याकाळी हा उपाय आपल्याला करायचा आहे. तर बघा, संध्याकाळी सोमवती अमावस्या चालू होणार आहे. तर दिवे लागणीला आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर करायचे आहे की आपल्याला संध्याकाळी एक पंती घ्यायची आहे किंवा तुम्ही पिठाचा दिवा सुद्धा तयार करू शकता. मात्र बघा, हा पिठाचा दिवा तयार करत असताना त्या पिठामध्ये आपल्याला मीठ घालायचे नाही आणि तो दिवा तसाच तयार करायचा आहे. आणि आपल्याला तर बघा, हा दिवा तयार करत असताना आपल्याला त्या दिव्यामध्ये थोडीशी मोहरीचे तेल टाकायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला तो दिवा चौमुखी तयार करायचा आहे. आणि जर तुम्ही हा दिवा पंतीमध्ये लावणार असाल तर आपल्याला चारी बाजूंनी वाती लावायचे आहेत आणि हा दिवा तयार करायचा आहे. तर बघा, त्यामध्ये आपल्याला मोहरीचे तेल घ्यायचे आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत. अशा प्रकारे आपल्याला हा दिवा तयार करायचा आहे आणि संध्याकाळी दिवे लागणीला आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली हा दिवा लावायचा आहे. आणि त्यानंतर ओम पितृदेवाय नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्राचा जप करून आपल्याला हा दिवा लावायचा आहे आणि झाडाच्या प्रदक्षिणा घालायच्या आहेत. तर बघा, अशा प्रकारे जर तुम्ही पितरांच्या नावाने हा दिवा लावला तर आपले पितृ शांत होतात आणि हळूहळू आपल्यावर त्यांची कृपा होऊ लागते. म्हणूनच बघा, दर अमावस्येला आपण पितरांची सेवा करण्याला अत्यंत महत्त्व असते. जर आपल्या हाताने किंवा आपल्या घरामध्ये पितरांची सेवा झाली तर पितृ आपल्यावर हे खुश होत असतात आणि त्यांचा कृपाशीर्वाद आपल्यावर देत असतात. म्हणूनच बघा, हा उपाय जर आपण उद्या केला तर नक्कीच पितृ आपल्यावर खुश होतील आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना सुद्धा आपल्या पूर्ण होणार आहेत. म्हणूनच उद्या संध्याकाळी दिवे लागणीला आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर बघा, उद्या अवश्य करून आपल्याला संध्याकाळी हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि स्वामी सेवा आणि अध्यात्म या चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.